गळ्याला जेव्हा हेल्मेट लावल्यानंतर, अन्यथा तिथे चक्कर येऊन तुम्ही पळाल आणि पडतात लोक. म्हणून तेवढ्या टेम्परेचरवरती ते लोक काम करतात, अगदी त्यांचं सिस्टम आहे. आणि भविष्यात तुम्ही सुद्धा JEE झाले किंवा याच्यातनं पुढे इंजिनियर झाले, मेकॅनिकल म्हणा किंवा इलेक्ट्रिकल, तर तुम्हाला ती संधी मिळेल तिथे पुऱ्या भारतातून. बरं ते केवळ याच्यासाठीच आहे का? नाही, IAS लोक तिथे मसुरी त्यांना करू, त्याला करू, नाही करू त्यांना माहिती करू. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आता कोणी बोलू नका. आज 15 नोव्हेंबर 2025 जननायक बिरसा मुंडा यांची 150वी जयंती आज संपूर्ण भारतभर आपण साजरी करीत आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या विद्यालयाचे प्राचार्य, ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये विद्यालयाचे घोडदौड पुढे चालू आहे, असे आपले मार्गदर्शक सन्माननीय अमित गवळकर सर यांना विनंती करतो त्यांनी आपल्या आज या ठिकाणी आपल्याला एक नवीन व्यक्ती दिसत आहे. ती व्यक्ती म्हणजे कोण आहे? तर सामना नावाचा एक वर्तमानपत्र आहे. त्या वर्तमानपत्राचे पुणे येथील पत्रकार आहे हरिभक्त परायण श्री ज्ञानेश्वर मिटकुले सर. ते उत्तम व्याख्याते आहेत. त्यानंतर प्रबोधनकार आहे, प्रवचनकार आहे, माजी उपाध्यक्ष पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ, संस्थापक श्री मुक्ताई विश्वसेवा प्रतिष्ठान प्रबोधन केंद्र, आणि ते आपल्या चंद्रपूर येथे 7-8 दिवसापासून आहे. 1 महिनाभर ते या ठिकाणी राहणार आहे. आणि प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रबोधन त्यांचं सुरू आहे. तर असे आजचे मार्गदर्शक सन्माननीय हरिभक्त परायण श्री ज्ञानेश्वर मिटकुले सर यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपले स्थान स्वीकारावं. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या विद्यालयाचे NCC ऑफिसर सन्माननीय वरिष्ठ बापसागळे सर यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा आपलं स्थान स्वीकारावं. उपस्थित विद्यालयातील सर्व सन्माननीय शिक्षक वृंद यांनी सुद्धा आपलं स्थान स्वीकारावं. आणि ज्यांच्यासाठी या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेले आहे अशा माझ्या प्रिय विद्यार्थी, बालमित्रांनो आणि मैत्रिणी, मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज जी आपण जयंती साजरी करीत आहोत, जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करतील अशी मी सर्व पाहुण्यांना आणि अध्यक्षांना या ठिकाणी विनंती करतो. विद्यार्थी मित्रांनो, इथून बोलल्या गेलेला प्रत्येक शब्द तुम्हाला काळजीपूर्वक ऐकायचा आहे. कालचा जो कार्यक्रम झाला, माननीय इंगळे साहेब या ठिकाणी आलेले होते. मुख्यासारखे बसून फक्त चालणार नाही, जेव्हा बोलायचं तेव्हा बोलावं पण लागेल, पण त्यासाठी ऐकणं फार महत्वाचं आहे. बिरसा मुंडा यांची 150वी जयंती आपण साजरी करीत आहोत. 15 नोव्हेंबर 2025 या रोजी आपल्या देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी बिहारमधील
जमुई या जिल्ह्यामध्ये जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा समारंभ उद्घाटन सोहळा त्या ठिकाणी साजरा केला आणि तिथून ते 2024 पासून तर 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत वर्षभर देशामध्ये साजरा करण्यात येत आहे। शासनाचे आदेश आहेत की सर्वांनी पंधरवडा साजरा करायचा प्रत्येक शाळेमध्ये। आज आपल्याकडे काही मुली या ठिकाणी नटून आलेल्या आहेत, काही या ठिकाणी नृत्य पण साजरे करणार आहेत। तर हा पंधरवडा संपूर्ण देशामध्ये साजरा होतो। जननायक बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंती निमित्त त्यांच्यावर एक नाणे सुद्धा काढण्यात आलेले आहे, टपाल तिकीट काढण्यात आलेलं आहे आणि स्वातंत्र्य चळवळीचा जो इतिहास आहे तो लोकांसमोर आला पाहिजे हा उदात्त हेतू घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे। मी यानंतर सर्व शिक्षक वृंदाला विनंती करतो त्यांनी सुद्धा या ठिकाणी पुष्प अर्पण करावे आणि विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून 5व्या वर्गाचे आपण कोण आहे गाव या 6वा 7वा 8वा 9वा इसको भूल मत जाना। इकडे 8वा कोण आहे 8वा इकडे पहा इकडे पहा इकडे पहा। ओके इकडे पहा। 11वा आणि 12वा ठीक आहे बोलण्याची आवश्यकता नाही। सर रेडी पोजिशन त्या सर जाओ 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 बच्चे अरे जाओ तो जाओ। विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांच्या वतीने काही प्रतिनिधी या ठिकाणी पुष्प अर्पण करीत आहेत। 5वा 6वा 7वा 8वा 9वा 10वा 11वा आणि 12वा इकडे पाय आणि तुम्ही शांत यासाठी राहा। हा कार्यक्रम आहे YouTube वर जाणार आहे, या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्डिंग होतोय बघा, त्यामुळे काळजीपूर्वक आहे का तुम्ही। यानंतर पाहुण्यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। सर्वप्रथम विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय लवकर सर यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री अशोक पिनाके सरांना विनंती करतो पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सरांचं स्वागत। टाळ्या निश्चितच वाजवा। ज्यांचं या ठिकाणी मार्गदर्शन लाभणार आहे सन्माननीय ज्ञानेश्वरजी बिलकुले सर, हरिभक्त परायण, उत्तम असे प्रबोधनकार आहे। यांचं स्वागत शाळेच्या वतीने श्री सतीश हेरे सर करतील अशी मी त्यांना विनंती।
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय परिवेश यांचे स्वागत श्री मारुती जीवगोडे सर करतील अशी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी स्वागताचा सोहळा आपण आपला घेतोय. सर्व शिक्षकांचे आणि विद्यार्थी मित्रांचे परत शब्द सुनाने एकदम स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमाकडे आपण जाऊया. तर सर्वप्रथम या ठिकाणी आपले जे मार्गदर्शक आलेले आहेत तर त्यांचे आपण या ठिकाणी मार्गदर्शन घेऊया. मी यांचा थोडक्यामध्ये परिचय देतो. हरिभक्त परायण श्री सन्माननीय ज्ञानेश्वरजी विठुले सर जे सामनाचे पत्रकार आहेत आणि पुण्यावरून आले. ते उत्तम असे व्याख्याते आहेत, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, हरिपाठ. काही जण तुम्ही बोलत आहे हे पियुष कंस ऐकायला नाही त्याला उभं केल्याने बोलता येत नाही. हरिपाठ, परिपाठ, अभंग, भजन, गवळण, गीते, कविता, मुलाखती, भाषण, शालेय विद्यार्थी भजनी मंडळ यांच्या कलागुणास प्रोत्साहन देण्यास्तव त्यांनी एक YouTube